माझ्या हेअरस्टाईलवर ना की काय ते नुसतं पुतळा बांधून ठेवतेस आणि व्हिडिओ बनवत असते. असे येतात हे बघ कर्ल, माझी कर्ल बघ, हे नॅचरल आहेत. तर ही उशी आहे, तर तिची ना शिलाई उसवली होती, तर ते शिलाई उसवली म्हणून मी विचार केला की चला आता ह्याला ना शिलाई हाताने करूया, नाहीतर मग ती अशीच ठेवली तर त्यातलं सगळं कापूस वगैरे बाहेर पडेल आणि चांगली उशी आहे ना खराब होईल. आणि मला खरंच खूप आवडते ही खरं तर मग मी काय केलं, हाताने ना शिलाई करायला घेतलेली. आता मला बोलली थोडा व्हिडिओ शूट कर, पण तो काय ऐकत नव्हता, त्याचा मूड अजिबात नव्हता आज व्हिडिओ शूट करायचा. पण मी त्याला कसं मनवलं आणि बोलली 2 मिनटं प्लीज बाबू, 2 मिनटं व्हिडिओ शूट कर. तर त्याने करायला तर घेतला, पण तो कॅमेरा इतका हलवत होता ना त्या टायमिंगला. आता काही थोडंसं चालायचं तर, आणि लहान आहे, त्याला काही इतकं काय येत नाही आणि कळत नाही, तरी मम्माला तो थोडाफार सपोर्ट करतो आणि मला आवडतं ती गोष्ट. आणि अशा पद्धतीने ती हाताने शिलाई मारून झाली. शेवटी ती हाताने मारलेली शिलाई तर ते काय परफेक्ट येणार नाही. तिचा चष्मा राहायला बाजूलाच, ह्याचं काय भलतं चालू झालं. आणि इथे मला करायचं होतं चेक, आणि हे दीपाचा चष्मा घ्यायचा होता दीपाला, आणि मला चष्मा घ्यायचा होता. पण इथे आमच्या मागोमाग अतांग आणि अतांगचे पप्पा आलेत. अतांगचे पप्पा आहे ना माझ्या आधी, मी राहिली बाजूला चेक करायची, माझ्या आधी आतमध्ये जाऊन नंबर लावून बसले. बघूया दिसले तर दाखवते, बघू शकतो. काढू काय पूर्ण तरी पण दाखवला असता, पण काढू. हो, माझी ती हेअरस्टाईल आहे, ह्या लोकांना लय प्रॉब्लेम असतो माझ्या हेअरस्टाईलबद्दल. ही आणि माझी बारकी बहीण, माझ्या मागची आहे ना, ही माझी बहीण नाही आहे, ही माझी बहीण नाही आहे. माझ्या मागे असते ना माझी बारकी बहीण, तर ती मला सारखी ओरडत असते या माझ्या हेअरस्टाईलवर ना की काय ते नुसतं पुतळा बांधून ठेवतेस आणि व्हिडिओ बनवत असते. मला आवडतो. हे बघ या असे येतात, हे बघ कर्ल, माझी कर्ल बघ, हे नॅचरल आहेत, लोकांना करावं लागतात. हे बघ, हे बघ दिसले आता, लोकांना करायला लागतात आणि आमचे नॅचरल आहे. आता ते पण कॉपी होणार आहे हाय, एक आम्हाला असं का सांगतात की एक आहे ना, मला असं खूप जण सांगतात की आहे ना एक इन्फ्लुएन्सर आहे, तर तिचे ना हे ते लोक ब्लॉग बघायचे आधीपासून, तर ती आहे ना म्हणजे तिचे ब्लॉग आधीपासून बघत असेल फेमस झालेली. तर तिचं काय झालं, तर ती लोक तिला आधी बघायची तेव्हा ती वेगळी दिसायची, आणि असं मला माझे ते जी माणसं आहेत ना ती सांगतात. आणि आता आम्ही तिला बघतो ना तर असं वाटतं आम्ही तुला बघतोय, म्हणजे तुझ्यासारखं चपळणं, तुझ्यासारखं बोलणं, तुझ्यासारखे हेअरस्टाईल, एब्रो पहिले तिचे असे राऊंड शेपमध्ये असायचे, आता माझ्यासारखेचे टोकेरी असतात. त्याच्यानंतर मग तिचे म्हणजे कपडे, तिचं ते वॉच घालणं, म्हणजे खूप काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. ब्लाऊजचे डिझाईन्स, पहिले ब्लाऊज असायचे ना ते असे काय ते पहिले ब्लाऊज असते ना ते असे मोठ्या पट्टीचे असायचे, आता बारक्या पट्टीचे असतात. असं मला खूप काही गोष्टी सांगितलेल्या. झालं मी बरं चेक करून आले, सेम आहे माझं. हा आता माझी बारी. तर आपला तर आपला आहे ना मगाशी विषय अर्धवट राहिला. तर माझं काय म्हणणं आहे की ती जी व्यक्ती मला जी म्हणजे माझ्यासारखी दिसते, माझ्यासारखं वागणं असतं, तर खूप जण मला बोलतात की म्हणजे मला सांगतात लोक की आता आम्ही तिला बघतो ना, आता आम्हाला असं वाटतं की आम्ही तुला बघतोय, म्हणजे तुझ्यासारखं खूप सिमिलर तिच्यामध्ये हावभाव दिसतात, ते ड्रेसिंग सेन्स, पुन्हा ब्लाऊज डिझाईन वगैरे. तर आपल्याला डिस्टर्ब करतोय एरोप्लेन हा गेला. तर ते ब्लाऊज पूर्ण ब्लाऊज घालते, प्लस पहिले आधी तिचे ब्लाऊज वेगळे असायचे, आता वेगळी आहे. तिचे एब्रोची पहिली स्टाईल वगैरे ते सगळ्या गोष्टी झाल्या. मग मला पण असं वाटलं की ती व्यक्ती कोण आहे, तिला बघायचं. तर मला काय आता बघायला फुरसत भेटली नाही, पण मला ते लोक बोलतात की बहुतेक ती तुला बघते असं वाटतंय, पण तुझे ब्लॉग एवढे फेमस नाही होत आहे, पण नाही होऊन पण ती तुझे ब्लॉग
आता आमचं लेन्स कार्ड मध्ये झाले, डोळे वगैरे चेक करून आता आम्ही आलो इथे बाहेर बसलोय. हे बघ काय मुचला ताव देतोय. कोण दिसतोय डेडा? डेडा हा? लायन नाही लायन लावण हा नाहीतर काय कशी मूछ आहे? आहे का मूछ दाखव. नाही नाही आता ड्रॉइंग करायला पाहिजे मूछ. मस्त वाटायचं बाहेर. हा मोठा होता लहान मला. हिला मी किती पहिल्या लग्नाच्या आधी माझे मोठे मोठे खायचे. ही खाते ना, हिला माहिती पाहिजे लग्नाच्या ना. आधी बाय वन गेट वनला जायचे हावऱ्यासारखे डॉमिनोज मध्ये. सगळीकडे आणि buy one मोठे get मोठे one आणि पाहिजे वरून तुला. एक खायचो आम्ही. त्यातलं पण जरासा उरला की दीड घरी घेऊन जायचे. माहितीये घरी घेऊन यायची. घरच्यांसाठी ती घेऊन मागवायची बाय वन गेट वन मध्ये. मेट्रो चालली आहे बघ. मेट्रो झाली बघ, किती मस्त वाटतं